हॅलो गाईज, हाय. फायनली आम्ही चाललेलो आहोत आज एअरपोर्ट. ही बघेल पहिल्यांदा खूप वेळा. फर्स्ट फ्लाइट. बाय. कैसा लग रहा है एयरपोर्ट देख के तेरे को? तो वेगळा एअरपोर्ट दिसणार आहे. आता कुठेतरी वाटतं आता आपण बाहेर प्लेन. हा, माझी फ्रेंड चालली आहे इंटरनॅशनल. कुठे चालली आहे? कुठे चालली? पुढे बघून चालव. कुठे नाही, इंटरनॅशनल. दुबई. जाऊ मेच्या नंतरची. हा, बर्थडे सप्टेंबर जवळच येतोय, मग आम्ही जाऊ. हा, हे मॅनिफेस्ट करते. येस येस. आम्ही इथे बघ अबुधाबी. नाही लंडनला जायचंय पण एवढ्या लवकर नाही. थांब, सगळ्यांना तेच वाटेल आता मी फोटो टाकला मी तिकडेच चालली म्हणून. मी तर आहे ना तुझ्यासोबत. पण ते तुला फोटो मध्ये टाकल्यावर लोकांना कळेल ना तू आहेस. मग एकतर लोकांना वाटेल मी इथेच फिरायला गेले, नाही तर मी पण चालले. हा, जेव्हा मी गोव्याचे फोटो टाकेल तेव्हा लोकांना कळेल की एकतर ही फॅमिली सोबत गेली किंवा मग काहीतरी झोलय. आपला गेट. हाय गाईज. हाय. फायनली एंट्री भेटलेली आहे. चेक इन झालेलं आहे. हा, तेच ते चेक इन. ती एंट्री भेटलेली आहे यार. अशी बेइज्जती नको करत जाऊ. आपला गेट किती आहे? हां, ते बघून आता बघू काय सीन आहे. कैसा लग रहा है तेरे को? मस्त. फक्त प्लेनमध्ये बसते. बसू बसू. चांगलं आहे म्हणून सांगते माझ्यासोबत राहत जा. तू राहतेच लंडनला, तिथे मी येऊ शकत सेटिंग शिकशील कॅमेऱ्याच्या आणि बाकी दुसऱ्या पण बाकी येतच नाही ना. आज ते तर भाई आता आपला नंबर कुठला असतो आपण जाऊ. अच्छा, हमको सिखा दिया है. आता आम्ही किती वाजले? किती वाजले? 2:27. अजून एक तास. एक तास नाही बाई, 3 वाजल्यापासून बोर्डिंग चालू आहे. हां काय? नंतर तसंच आहे. आणि आपला ट्रान्झिशन फॉर्म मला एवढं ठरवून आलं आणि ते केलं काहीच नाही. सगळं इनिशिएटिव्ह मीच घेते. मग चल ना, तू असं मला करू. हां, मग चल ना बोलू. ओके बाय. लग रहा है ब्रो. एकदम मस्त. अजीब म्हणजे काय माहिती. अजीब का वाटायला पाहिजे तुला? अरे अजीब म्हणजे फर्स्ट टाईम बसते तर काहीतरी नवीन वाटते मला. नवीन. हां, आणि आता माझं डोकं तुला बोलली मी लिमलेटची गोळी खा, म्हणजे एक खाली जाऊन खा. औषध नाही तर काय औषध नाही. तर मला भूक लागली आहे आणि माझा सगळा खाऊन लगेच मध्ये असं काय खाल्लं का? माझ्यासोबत ऐकत नाही. माझ्या ह्याच्यातच आहे 7 किलोच्या. तुला पाहिजे असेल तर मग खाऊ शकतो, पण तोपर्यंत टेक ऑफ नाही करतो तोपर्यंत काय खाऊ शकत. जाऊ दे. तसे आपल्याकडे आहे ना व्हेज थाली. आम्ही हा तेच थोडं असं खाल्ले. हां, कशी असते व्हेज? ते पॅक्ड फूड असतं. तुला एक माहिती आहे पॅक्ड फूडचा टेस्ट कसं असणार आहे. पण ठीक आहे ना, आता आमच्याला तर आहे ना भूक लागते बोलल्यावर काय करणार होतं थोडंसं. कॅमेरामध्ये चांगली दिसते, असे पण चांगली दिसते. असे पण चांगलं दिसतं म्हणून लोक बघत असतात आपल्याला. मग तर वाटतं की आता मग आपण जास्त येडी चांगले करतो म्हणून पण बघत असतात. आता तर दोघी सोबत आता जास्त कॉन्फिडन्स आहे ना येडीगिरी करायचं. मी जास्त नाही बोलत पण तू बोलतेस, तुला सवय. तू ब्लॉग करतेस, मी इंट्रोवर्ट आहे. मी ॲम्बिवर्ट आहे. बस खुश. चला आता टेक ऑफ करेल. बाय बाय. बाय. फायनली गोवा ट्रिप सक्सेसफुल झाली. या टाईमला पण फक्त बोललो नाही, पण गेलो. डायरेक्ट करून दाखवलं आम्ही लोकांनी. म्हणजे जिंदगी काहीतरी कुठल्या तरी बाजूने ट्रॅकवर चालली आहे. म्हणजे बदलेल अजून कसं पाहिजे. आता हे बोलते तर महिन्याला कुठेतरी जायचं. हां, मला नको घेऊ. काय मला बोलायची सवय. मला पण बोलायची सवय नाही आहे. नाही, ब्लॉग बघितले मी, एवढे ब्लॉग केले मी. मला कधी बघितले ना असं बोलताना खूप वेळा. चलो अभी हम मिलते हैं गोवा. बाय बाय.
ladies and gentlemen, this is your captain, presently flying at 31,000 feet above mean sea level. Approximately 200 kilometers north of Dabolim airfield, we should be commencing our descent in about 2 to 3 minutes. As per weather, surface temperature is reported 31 degrees Celsius, westerly winds and a visibility of 5 kilometers away. Based on the current estimates and air traffic permitting, we should be landing in the next 25 minutes. That's an early arrival into our destination. I hope you had a comfortable flight. Wish you all a pleasant stay. On behalf of the entire crew on board in Air India, we thank you for choosing to fly with us and we look forward to fly you again in the near future. Cabin crew, please prepare for that. Thank you. कुछ ही देर में हमारा विमान नीचे उतरेगा। यदि आप चाहें तो इस समय शौचालय का उपयोग कर सकते हैं। सीट बेल्ट बांधने का संकेत शुरू होने पर शौचालय का उपयोग मना होगा। कुछ ही देर में हमारे क्रू क्लियरेंस के लिए कैबिन में आएंगे। अगर आप अपनी सीट के आसपास या सीट पॉकेट से चीजें फेंकना चाहें। देख लो, ये दिख रहा है क्या? रुको, मजा आली की नाही? आणि आता आम्हाला रूमवर टेन्शन नाही. बघू सोडून बाय बाय. मी एवढ्या रील्स बघून ना माझी पण इच्छा होती की मी बसनेच जावं म्हणून. बस जाते टर्मिनलला. हॅलो गाईज, फायनली वी आर इन गोवा. पण आता आम्हाला टॅक्सी नाही भेटेल. भेटत आहे. भेटेल ती पण भेटेल. भेटेल. लोकांना भेटतं, मग आम्हाला काय नाही भेटणार? ती गोष्ट आपली लोकांना सगळं भेटतं, आम्हाला नाही भेटत. पुढचे अपडेट्स आम्ही नंतर देऊ. बाय बाय. फायनली आम्ही टॅक्सीमध्ये तर आलोत आफ्टर लॉट ऑफ स्ट्रगल. हां, पुरेसे. आता बघू पुढचा प्रवास. बाय, जराशी काहीतरी बोल. काय बोलू? थांब जरा. हा, तिचं डोकं दुखतंय. सॉरी, आई म्हणजे तिचा गुडघा दुखतोय. सॉरी. वाटत होती ना. आई आता आम्हाला टॅक्सी पण मिळालेली आहे, ज्यामुळे आम्ही खूप स्ट्रेस आउट होतो. फायनली रूमवर जाणार आता पीजी मध्ये. मला आता गोवा कमी आणि पीकेसी जास्त वाटतोय. हे बघ, एवढा कन्स्ट्रक्शनचा काम चालू आहे. माझे पॉवर बँक करते. अच्छा, हमको सिखा रिया है. आम्हाला फायनली आमचा पीजी भेटलेला आहे. आता आम्ही जाऊ आमच्या रूमवर. मग आम्ही फ्रेश होऊ पहिले, तर नंतर पुढचं पुढे व्हिडिओ. येस. हा, आमच्या रूमचा काय आहे? काय नाही, आमच्या रूमचं अंगण आहे. अजून काय असणार आहे? अजून काय तुला बोलायचंय? अंगण आहे. आता मी हिला भूताच्या स्टोरीज सांगणार आहे. नाही तर मी इथून पळून जाणार. कोई आपसे प्यार क्यों करेगा? एकटी नाही जाऊ शकत, तिच्यासोबतच राहायला लागेल. माझ्याशिवाय ऑप्शन नाही आता. ऑप्शन नाही आहे माझ्याशिवाय तुला तरी. हा, तेच तर, भूताच्या गोष्टी ऐकायला लागतील मग. नाही, मला नाही माहिती भूताच्या गोष्टी. आपल्याला उद्या स्कूटी मिळेलच. भैया बोलला सकाळी लवकर उठायचं. हा, भैयाला पण टायमिंग विचारू. हे असल्या फालतू गोष्टी काय रेकॉर्ड करतो काय माहिती, बट ठीक आहे. इथे आम्हाला लाईट चांगली दिसली म्हणून आम्ही रेकॉर्डिंग चालू केली. ओके, बाय.
भेटलेली आहे आम्हाला आणि चालवणार तर ऑब्व्हियसली आमचा ड्रायव्हर आहे. आज आंघोळ नाही झाली. आंघोळ झालेली नाहीये. हां, आम्हाला अजून खूप सारी कामं आहेत. चला भेटू, बाय बाय. भाई माझे 1000 कुठे गेले? Are you comedy me? हॅलो गाईज. डे 2. ब्रो डे 1 ॲक्च्युली. डे 1 आम्ही चाललोय बाहेर दुपारच्या 12 वाजता बीचवर. येस, डे 1 ऑफ एक्सप्लोरिंग थिंग्स विथ. येस, तर बघू आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो आणि कुठपर्यंत नाही जाऊ शकत. आमची स्कूटी मिळालेली आहे आम्हाला. आम्ही मस्त थोडे रेडी पण झालेलो आहोत. नाच, अजून नाच. आता भेटू आम्ही बीचवर. नको, आता आपण चालू. मी बंद करते. ओके गाईज, बाय बाय. बाय. हॅलो गाईज. हाय. मस्त सीन करून आलेलो होतो आम्ही ॲज युजल. नथिंग न्यू. व सीन जरा आम्ही नंतर सांगू. आता इज्जत नाही घालवायची आहे आम्हाला. घालवायची आहे का? नाही. ठीक आहे, चला. हां, परत येतो आम्ही आता बीचवर जाऊ. तर चला, बाय बाय. अच्छा, मीच बोलू का? गाईज, आम्ही आलेलो आहोत बीचवर फायनली. घोडे मारल्यानंतर बीच तर दाखव ना. हे तुटलं तर डायरेक्ट चिखलात. पैसे मागायला आले तर तू देणार आहेस? नाही देणार त्याला पैसे. तेच बोल. नाही, त्याच्याकडनं खाऊ आपण तर काहीतरी. हां, खाऊ. बोलायचं काय, तू ट्रायपॉड आहेस माझी. नाही, पण तू बोलतेस म्हणजे आपण व्हिडिओ तसाही चालू करतो. म्हटलं तू बोलून टाक, तो सीन सांगून टाक. आपल्यासोबत एक सीन झालेला. सीन काय, आमच्यासोबत सीन होतात. काढू का मी मोबाईल? पण डोळे एकदम छोटे होतात. तू का नाही घालवते? मी केसांना लावली ना, ती केस कशी मग वेगळीच दिसतात माझी. असं वाटतं इथून मी टकली आहे. असं पण चांगलं आहे, पण मला ते डोळे मी घालते. काय नाही, आमचा लायसन्स जप्त होता. आमचा नसताच झाला. कॉमन सेन्स स्कूटी आमची नाही आहे. पिवळ्या नंबर प्लेटवाली स्कूटी घ्यायला पाहिजे. आम्हीच दिमागनं थोडेसे पैदल सगळं बघून येऊन सुद्धा माती खायची सवय कशी आहे आम्हाला काय माहिती. ती सवय नाही जाते. माणसाच्या बाबतीत पण जात नाही आणि वस्तूंच्या बाबतीत पण जात नाहीये. आणि काहीच नाही करू शकत. आणि तसं काय, कोणता अँगल हा कॅमेऱ्याचा. आणि पहिल्याच दिवशी बीचवर जाताना सीन झालेला आहे. कितने का है ब्रेसलेट? किती? हाँ, 200 है, ये 250 है. थैंक यू. और ब्रेडिंग का कैसा है? ब्रेडिंग का ओके. ऑर्डर दे दो मैडम पहला. हाँ नहीं, हम है अभी 4-5 घंटा यहाँ पे ही है. खाऊया आपण काहीतरी. हे क्या? आपका प्राइस क्या है बेटा? वो तो बोलो, तुम थोड़ी नहीं बोला तो दे दिया. गाईज, हा ना यार, झोपाळा वगैरे जाऊ दे सोडा. इथे आपण झोपलो तीच मोठी गोष्ट आहे. हाय गाईज, फायनली असे एका शॅकमध्ये मस्त अशी रेस्ट मला तर झोप आली. झोप तर मलाही आली आहे. आपल्या पण झोपू नाही शकत आहे. फोटोज काढायचे. यांची जिंदगी एवढी फोटोमध्ये का आपली अडकलेली असते काय माहिती. अरे ती येतात पण दोन कपडे घेऊन आपल्या सारखेला आहे. आता आम्ही 4 दिवसासाठी 2 बॅग्स घेऊन आलो करून. खास करून मी, तिने तर एकच आणली. काय फायदा, टूथब्रश तर विसरली. तो गाइस, अभी हम थोड़ा रेस्ट कर रहे हैं, उसके बाद मिलेंगे. ठीक है, चलो बाय बाय.
आलेलो काय वाळू गरम आहे पण ठीक आहे चांगली आहे म्हणजे आपलं सामान असं काय नेण्यासारखं नाही ना कोण इकडे मेन हा मग ठीक आहे काहीच नाही काहीच आजा आजा रे और खुली अनुश्री का वाळू वाळू ना सरकतीये काय घाबरते आहे घे मी मग काय झालं your experience like on the beach only गुड like बाकी बीचेस पेक्षा तरी बरं वाटलं नाही ते बाकी बीचेसला आपण गेलोय बाकी म्हणजे जिथे जिथे आपल्या इथे गेलेलो ते म्हणते मी ही येडी अलिबागचे बीच फक्त अलिबागलाच बीच आहे अजून आपण सोबत कुठला बीच अच्छा असं हा नाही खूप लेट करंट आहे जाऊ दे मी काहीच मला बीच सगळे आवडतात आणि त्यातला दापोलीतला बीच पण चांगला आहे ओके फाईन मीच्या विचारला ते प्रश्नाचं उत्तर कधी देत नाही जाऊ दे काय बोलायचं आता वापस आम्हाला आमचे गुंडामध्ये यायला लागेल कारण आम्हाला जायचं आमच्या रूमवर बाय 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 हॅलो गाईज इट्स डे 1 आउटफिट 2 आणि माझी मैत्रीण अजून तिथे तयारीच करतीये ए झालं का नशीब हो बोलली म्हणजे झालं ऑलमोस्ट लवकर ये ना बेसिकली वी बोथ गाईज आर ट्विनिंग हाय ट्विनिंग असं म्हणतीये मी हा बीच यांची कृपा ना चाल तर कर हे काय स्कार्फ तर काढ माझा डोक्यावरचा नीट जरा काय नाही काय तिने सनसेट घालवला सगळा आणि अशी हातात चप्पल घेऊन येते हा ऑब्विस कोणी सनसेट घालवला भाई पुढं जायचा हॅलो काय फायनली नाईट आउट नाईट आउट नाही ॲक्च्युली इव्हिनिंग ऑन द बीच कसं वाटतंय असं मला कधीतरी वाटलं आपण म्हणजे मला माहिती पण जरा जास्त नाही पडते डोळ्यानं पण ठीक आहे ओके काही बाय बाय आता आम्ही शांतीने बसतो चला भेटू उद्या बाय बाय इथे थोडा माल फंक्शन होते आमचा बाय आम्ही चाललो आता खायला इट्स नाईट बाईक राईड आम्ही फायनली हॉटेलमध्ये तर आलेलो आहोत हा भूक एवढी ना मला लागली बट लागली हां जेवणवालं जेवण आपण 2 दिवस जेवणवाले जेवण नाही जेवलो तर आता आम्ही तेच करायला आलो पण आम्हाला इथे काय भेटत नाही आहे बघू आता लहान पराठा हा ते आहे मी थाली आपण बघत होतो ना हा थांब त्यांना विचारून सांगतो आम्ही तुम्हाला पण काय आहे आणि काय नाही आमचा एक्सपिरियन्स आणि टेस्ट पण सांगू ही एक्सपर्ट आहे त्याच्यात सांगण्यात मला एवढा टेस्ट बर्ड्स नाही आहेत चलो गाइज इधर खुद ही ऑर्डर देना पड़ता है पक्का आपल्याला काकाला कॉल करायचा भैया बोल रे काका काय बोलते त्याला पण वाटेल का काय बरं की भैया तर भैया ओके आम्ही खाणं आता आलं की आमचं आम्ही जेवण आणि आज मी किंगफिश काढा आम्हाला किंगफिश म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं लाजा वाटलं पाहिजे आम्हाला इंग्लिश मिडियमची ना तू पण नाही मी सेमी शेवटी काय तेच झालं ते काय फरक पडतंय पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को संभालो इंग्लिश मीडियम हा मग तुला माहिती पाहिजे काय लॉजिक आहे या गोष्टीला तसं काहीच नाहीये पण ठीक आहे राव ते कसं तसं आमचा पोपटच होत राहतो पण ठीक आहे फिश मसाला आणि चपाती आम्ही एवढंच खाऊ शकतो आम्ही दारू नाही पीत आम्ही काही नाही करत आम्ही गोव्याला कशाला माहीत नाही पण आम्ही पीससाठी आलो येस बघू पुढचं पुढे आता
बाय बाय. बाय बाय. हॅलो गाईज, फायनली अनुश्रीचा बेस्ट फ्रेंड रूम मधून बाहेर निघालेला आहे. भाई एवढी घाबरलेलीस ना, आय स्वेअर रेकॉर्डिंग आहे ना तुझ्याजवळ. बस खूप झालं. स्वतःच घाबरत होती, स्वतःच मला रेकॉर्ड करत होती मी कसं त्याला मारते म्हणून. मग कॉकरोचचा मोठा व्हर्जन नाही, स्कॉर्पिओ. हा ना, हा काय बोलतात मराठीत, काय बोलतात? मी कोळी बोलते त्याला, मोठा कोळी. हा मोठा कोळी बोलते ती काही कशाला नाव देते. एवढी घाबरलेली ना, मजा आली बघून. दिल को सुकून मिला मेरे को. थोबडा लागो. मजाक नहीं भाई, तुम क्या जाने मेरा दर्द. हा अच्छा ठीक आहे, जाऊ दे सोड, मी काय बोलू. ठीक आहे गाईज, तुम क्या जानो मेरा डर. डर. हा तेच बोलते. दर्द जरा जास्त शब्द झाला ना. हा तर गाईज हे सांगायचं होतं. झाला आमचा प्लॅन सक्सेसफुल आज. आता आम्ही भेटू उद्या. ओके बाय बाय. कपडे धुळते. बाय, गुड नाईट. तू झोपणार आहेस एवढ्या लवकर? तेच बोलते मी. उद्या 5 वाजता उठायचं आणि आता बोलते अजून झोपणार नाही. ओके गाईज बाय बाय.